थोडा थांबलो होतो, आता थांबणार नाही. पुन्हा एकदा नावाची चर्चा होईपर्यंत माघार घेणार नाही. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो, थोडा थांबलो होतो, आता थांबणार नाही. पुन्हा एकदा नावाची चर्चा होईपर्यंत माघार घेणार नाही. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो. तर राम मंडळी, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आजचा व्हिडिओ आणलेला आहे आणि व्हिडिओ पण खूप खतरनाक असा आणलेला आहे. डेमो तुम्ही बघितलाच आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला आजचा जे की व्हिडिओ आहे त्यावर असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आता तुम्ही तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग एकदम जबरदस्त शिकवत असते, आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. आणि राहिला विषय आजच्या व्हिडिओच्या बीटमार्कचा, जे की आजच्या व्हिडिओचं जे की बीटमार्क आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओ म्हणजे बीटमार्कला आहे ते आपण पासवर्ड दिलेला नाही आहे, तर काय विषय नाही. त्यामुळे तुम्ही एवढ्याला लाईक आता करून घ्यायचे आहे आणि एखादी छानशी कमेंट तुम्ही मारून टाकायची आहे. आणि व्हिडिओ एडिट करण्यात तुम्हाला काहीसुद्धा अडचणीत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवरती SMS करू शकता. लिंक या म्हणजे नंबर जे की कॉन्टॅक्ट आहे आपल्याला ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. तिथून तुम्ही इझिली प्रकारे आपल्याला व्हॉट्सअपला SMS करू शकता. आणि कॅपकट पण तुमच्याकडे नसेल तर आपण टेलिग्रामला आपल्याला दिलेलं आहे, तिथून तुम्ही कॅपकट घेऊ शकता. आणि सुपर VPN जे की तुम्हाला प्ले स्टोरला इझी प्रकारे भेटून जाईल, तिथून तुम्ही इझिली प्रकारे प्ले स्टोरवरून घेऊ शकता. आणि आता काय करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला, तर काय करायचं आहे, कॅपकटला ओपन करायचं आहे. इथून वरती न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथून काय करायचं आहे, जे फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता इथून काय करायचं आहे, या फोटोवरतीच क्लिक करून या फोटोची साईज आपण अशा प्रकारे झूम करायची आहे. आणि आता इथून काय करायचं आहे आपल्याला, असं पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर इथून ॲडजस्टच्या ऑप्शनवरती करून इथं 9.16चा रेशिओ आपण घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, डबल आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर जे की मी बीटमार्कचा व्हिडिओ दिला असेल ते इथून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. याला बारीक केल्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला, एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन भेटून जाणार आहे तुम्हाला, बघू शकता हे. तर यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर बघू शकता हे आपलं सॉन्ग आणि जे की बीटमार्कचा आपला व्हिडिओ आहे ते 2 पार्टमध्ये झालेलं आहे. आता जे की आपण फोटो ॲड केला त्या फोटोला काय करायचं आहे, जिथपर्यंत आपला म्हणजे व्हिडिओ आहे म्हणजे सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला आता हे फोटो वाढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता एकदम खतरनाक. तर आता एवढं वाढून घेतल्यानंतर आता काय करायचं, जिथे जिथे बीट पडत आहे तिथून काय करायचं आपल्याला फोटोला कट मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता पहिली बीट आहे, तर या पहिल्या बीटला इथून काय करायचं आहे, राहू द्यायचं आहे असंच. दुसरी बीट आहे काय बघू शकता, दुसरा आकडा कुठेशी याला येथेशी याला इथून स्पीडवरती क्लिक करून 2 भागी करून घ्यायचं आहे. डबल पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे डबल स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचं आहे. म्हणजे आकडे तुम्हाला ज्याचा चेंज होत आहेत त्याचं अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे आता तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, कट मारून घ्या सगळं जे की अशा प्रकारे कट मारून घेतल्यानंतर याला आपल्याला आता ॲनिमेशन द्यायचे आहे. तर त्यासाठी काय करतो मी, जे की व्हिडिओ केला ती व्हिडिओवरती म्हणजे मेन प्रोजेक्टवरती आपण आता इथून जातो मी. तर आता आपण मेन प्रोजेक्टवरती आलेलो आहोत. सॉरी जरा वेट करा. तर आपलं दुसरं फोल्डर ओपन झालं होतं. तर हे आहे आपला मेन प्रोजेक्ट. तर सगळ्यात आधी जे काही पहिला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कांबोमध्ये यायचं. कांबोमध्ये आल्यानंतर झूम 1 हे तुम्हाला एकदम आधीच भेटून जाईल, एकदम पहिल्यांदाच राहते. तर खाली गेला तर बघू शकता झूम 1 हे देऊन राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि जे की त्याच्या पुढचा फोटो आहे म्हणजे 2 नंबरचा जे फोटो आहे आपला त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं. डबल कांबोमध्ये यायचं. कांबोमध्ये आल्यानंतर इथून काय करायचं आहे, डेस्कटॉप लेफ्ट हा ॲनिमेशन देऊन इथून राईटवरती क्लिक करायचं आहे. डबल जे की त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आता इनमध्ये यायचं आहे आपल्याला. इनमध्ये आल्यानंतर पार्टिकल हा ॲनिमेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हा ॲनिमेशन द्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. डबल त्याच्या पुढचा फोटो जे की आहे आपला त्यावरती क्लिक करायचे. त्याला आपला बहुतेक ॲनिमेशन आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे.
ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर सॉरी आपण याला दिलता तर याचा पुढचा राहिला होता तर याला ॲनिमेशन द्यायचं नाही. हे फोटो सोडून द्या आणि डबल त्याचा जे पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये या आणि इनमध्ये थांबवून याचं शॉर्ट्स हा ॲनिमेशन तुम्हाला 2 नंबरला भेटून जाईल. तर बघू शकता स्क्रीनवरती देऊन राईटवरती क्लिक करायचं आहे आणि जे की त्याचा पुढचा फोटो आहे त्याला डबल आपल्याला काय करायचं आहे इनमध्ये म्हणजे कॉम्बोमध्ये येऊन डेस्कटॉर लेफ्ट हाच ॲनिमेशन देऊन राईटवरती क्लिक करायचं आहे आणि जे की त्याचा पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथून काय करायचं आहे स्लिप अँड स्लाईड 1 हा देऊन राईटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला जे काय करायचं आहे डबल ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन काय करायचं आहे स्लिम अँड स्लाईड 2 हा ॲनिमेशन द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा जे फोटो आहे त्यावरती डबल आपल्याला काय करायचं आहे इनमध्ये येऊन इथून बघू शकता पार्टिकल हा ॲनिमेशन देऊन इथून तुम्ही राईटवरती क्लिक करायचं आहे आणि डबल जे काही शेवटचा एकदम फोटो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता शेव हा ॲनिमेशन देऊन राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला ॲनिमेशन झालेले आहेत. तर आता ॲनिमेशन दिलं झालेले आहेत तर आता इथून काय करायचं आहे आपला इथं बघू शकता ही फोटोला आपण कोणताही ॲनिमेशन दिला नव्हता तर पहिला दुसरा तिसऱ्या आणि चौथा फोटोला आपण ॲनिमेशन एक पण सुद्धा दिला नव्हता तर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथून बघू शकता तुम्ही हा ॲनिमेशन द्यायचा आहे स्क्रीनवरती दिसत असेल हा ॲनिमेशन देऊन राईटवरती क्लिक करायचं आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे पहिला एक फोटो सोडून द्यायचा आहे दुसरा पण फोटो सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या फोटोच्या शेवटीला यायचं आहे. इथून काय करायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. इथून मी तुम्हाला एक PNG बनवून देईल कमबॅक तर आपण कमबॅकची जे मी दिलेली आहे बनवून तिथून ॲड करायची आहे. याला बरोबर तुम्ही फोटोच्या हिशोबात लावून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं आहे इथून शेवटपर्यंत आपण अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं एवढी स्टार्टिंगला यायचं इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. इथून काय करायचं आपल्याला हॅलो बलर हा ॲनिमेशन द्यायचा आहे. बघू शकता इथं तुम्हाला भेटून जाईल इफेक्ट हॅलो बलर हा ॲनिमेशन देऊन राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक केल्यानंतर याची जे की साईज आहे जिथपर्यंत आपला पहिला फोटो आहे का तिथपर्यंत वाढून घ्यायची आहे. अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाणार आहे. तर आता आपला जे की व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथून काय करायचं आहे सगळ्यात आधी तो म्हणजे HD आहे का त्यावर वरती क्लिक करायचं आहे. याची जी काय 1008 MB घेऊन खालची 30 घ्यायची आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून शेववरती क्लिक करायचं आहे. आता बघू शकता एक्सपोर्टला आपला चालू झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉपची रिडिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.